मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यपद्धतीवर भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे भाजपकडून नव्या महापौराचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येते। महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा असला तरी शिवसेनेने उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा कार्यकाळ ठेवण्याच्या पक्ष पातळीवर निर्णय घेतल्याची चर्चा आहे। याच धर्तीवर भाजपकडूनही महापौर पदाचा कार्यकाळ 1.25 वर्ष ठेवण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जाते। तसं झाल्यास मे 2027 मध्ये रितू तावडे यांची जागा दुसऱ्या महिला नगरसेवकाला देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र याबाबत भाजपकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाही। दरम्यान महापौर पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर रितू तावडे विविध मुद्द्यांवरून चर्चेत राहिल्यात। लाल दिव्याची गाडी, महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा खर्च आणि सोशल मीडिया एक्सपर्टशी संबंधित मागणी अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे। महापालिका सभागृहातील कामकाजावरूनही भाजपच्या काही नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जाते। मात्र रितू तावडे यांच्याकडून राजीनामा घेण्याऐवजी 1.25 वर्षानंतर महापौर बदलण्याचा पर्याय भाजपकडून स्वीकारला जाऊ शकतो अशी राजकीय चर्चा आहे। त्यामुळे आता भाजपच्या गोटात नेमका निर्णय काय होतो आणि मुंबईला पुढचा महापौर कोण मिळतो याकडे लक्ष लागलं आहे।